आम्ही आता चाललोय रस्त्यावर आरूला गाडी खेळायची त्यामुळे आणि हे आणतात गाडी उचलून कारण आमच्या इथलं जरा रस्ता खूपच खराब आहे त्यामुळे ह्यांनी आणली उचलून गाडी। त्यांनी चालवू द्या, त्याला चालवू द्या। फिरून आलो म्हणून अण्णा सरळ करा की त्याचं इकडं जाईल तो जाऊ का म्हणू टाटा बाय। दाबतोय का आरू पाय दाब जोरात त्याची तो चालवतोय का बापरे। हँडल वळव बाळा हँडल थांबा तुम्ही नका हँडल वळव हा चला सरळ करा हँडल आता त्याची तो वळवतोय का तुम्ही हे करताय कोणाची चला चला आता काय बाळा अरुणी तर बॅग पण अडकवली मला म्हणत होता स्कूलला घेऊन चल पण शाळा सुटली आता अंगणवाडी त्याची तो चालवतो गाडी बरं आहे हा मस्त। आता आम्ही चाललोय मामाकडे डब्बा द्यायला चालवतो गाडी आरू बाळ पुढे बसले हाय ॲटिट्यूड बॉय येतो त्यामुळे हाय नाही करत कोणाला लय आगाऊ आहे। आम्ही आता भवानीनगरला आलोय मामांचा डब्बा आणि जर्किन वगैरे घेऊन आरू बसला आणि मामा हे बघा बॅग अजून अडकवली त्यांनी शाळेतच बोलत होता जायचंय म्हणून आणि मग आलोय आम्ही त्याला डब्बा मामांना द्यायचा आहे म्हणून सोबत घेऊन आलोय। तर बस स्टॉप शेजारी आम्ही इथं थांबले मी नाही अजून गाडीवरून उतरले कारण माझ्या हातात भरपूर सामान आहे कानटोपी जर्किन आणि डब्बा वगैरे आहे त्यामुळे मामांची वाट बघत बसले आता आम्ही गाडीवरच आहे। वेळ झाला आम्ही इथं मामांची वाट बघत उभा राहिले पण मामा काय नाहीत आले अजून। तर आरू पण वैतागलाय पूर्ण आणि मामा नेहमी पलीकडच्या बाजूला असतात पण आता येताना इकडून येणार आहे त्यामुळे आरूला वाटतंय की मला तिकडं का नेत नाहीत तिकडं बाबा असतात तिकडं काय नेत नाहीत आणि तो उभा केले त्यामुळे लागलाय किरकिर करायला। हे थांबले तिकडं त्याला रस्त्यावर घेऊन दाखवतात की बाबा आता येतील म्हणून। तर आता थंडी पण वाजायला लागली आहे आमचं काय नाही पण आरूला कानटोपी पण नाही आणली मी सोबत बघू आता मामांची अजून वाट बघतो जरा वेळ कधी येतात काय माहिती। फ्रेंड्स हा आहे बघा म्हणजे टेम्पो आलाय मध्ये पण हा आहे भवानीनगरचा सहकारी साखर कारखाना आहे आणि कारखाना चालू झाला आता 1-2 महिने झालं तर आता बैलगाड्या भरून चालल्यात उसानी इकडून मागून पण यायला लागल्यात आणि बैलगाड्या आणि आरू पूर्ण बोर झालाय। काय झाले काय बाबा आले बाबा आले कुठे बाबा कुठे बाबा कुठे आहेत कुठे आहेत बाबा आरूचा हेअरकट केलेला बर्थडेच्या आधी बघू बाळा बघू हेअरकट तिकडे बघ यावेळेस इतका नाही रडला नाही तर प्रत्येक वेळेस लय रडतो। गाड्या यायला लागल्यात बघा
मम्मी कालच गेली घरी तिकडं जामला. प्रेम आलेला तिला नेला आणि व्लॉग नाही घेतला कारण ते बड्डेचेच व्हिडिओ आहेत. अजून तरी माझा बड्डे सेलिब्रेशन म्हणजे केक वगैरे कापताना जो व्हिडिओ मी म्हणजे व्लॉग घेतलेला तो अजून अपलोडच नाही केला. आणि मग गॅलरी पूर्ण भरली होती आणि कालचा व्लॉग घेत होते मी, मम्मी होती तेव्हाचा, पण होतच नव्हतं, स्टोरेज फुल सांगत होतं. त्यामुळे मग व्लॉग नाही घेतला कालचा. आणि मम्मी कालच गेली, सो मला काल तर काहीच करमत नव्हतं कारण 2-3 दिवस होती मम्मी आणि चांगलं मस्त वाटत होतं. आरूला पण करमत होतं, आरू पण खूप मस्ती करत होता. आणि आता मम्मी गेली तसं तो पण जरा शांत आहे, त्याला पण करमत नाही कारण घरी दीदी तर क्लासलाच जाते, जराच वेळ असते, तासभरच असते दीदी, पण त्याला पण जरा बोर होते. आणि मामा कधी येतात ते काय माहिती. आरू तर लय चिडचिड करायला लागलाय बघा इकडे, लय चिडचिड कर. आले मामा आले. आता आम्ही त्यांना डबा देतो आणि मग घरी जातो. काय होतंय? कोण आलं? ए दादा, तर मी बसली आता रिक्षात आणि हे गेले मेडिकलमध्ये गेलेत. बाळाचा साबण पण संपलाय त्यामुळे साबण आणायला गेलेत. आणि मामा गेले त्यांच्या फ्रेंडसोबत चहा प्यायला, आरूला घेऊन गेले सोबत. आणि मी रिक्षात बसली आता. गाडी मामांना देणार आणि रिक्षा आम्ही घेऊन घरी जाणार आहे. माझा चेहरा खूप खराब झाला आहे, एकदम असे छोटे फोड्या आले एकदम. काय झाले काय माहिती, का थंडीने झाले, बेकार दिसते पूर्ण. सो इग्नोर करा तुम्ही. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज फ्रेंड्स कमेंट करून नक्की सांगत जावा की तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते, आणि कोणत्या विषयावर कोणत्या टॉपिकवर आम्ही व्हिडिओ बनवायचा हे सुद्धा आम्हाला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. कारण तुम्ही कमेंट नाही केली तर आम्हाला समजणारच नाही की आमचे ब्लॉग तुम्हाला आवडतात का नाही आवडतात ते. आणि काही जण व्हिडिओ बघतात पण आणि सबस्क्राईब केलेलं नाही, तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. वडापाव घ्यायला आणि वडापाव घेऊन घरी जाणार आहे. आले हे वडापाव घेऊन आणि आता चला घरी. मस्त वडापाव पार्टी. जिलेबी घ्यायची नको खायची बाळा जिलेबी तुला? हो म्हणतोय. नको. तोंडातून हात काढ ना, सारखं का तोंडात हात घालतो? गुड बॉय ना तू, हात काढ तोंडातून हात काढ.